नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे प्ले स्टोअरवरील हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये त्याच पद्धतीने हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. जे विद्यार्थी आमचा लाईव्ह क्लास जॉईन करू इच्छितात, हा जो लाईव्ह क्लास चालू आहे तो लाईव्ह क्लास तुम्हाला झूम ऍपवर जॉईन करायचं असेल तर हा जो नंबर आहे या नंबरवर तुमच्या आई किंवा वडिलांना कॉल करायला सांगा. जर तुम्हाला आमचा लाईव्ह झूमवरचा क्लास जॉईन करायचा असेल तर 7972523220 हा नंबर आहे. त्याच पद्धतीनं प्ले स्टोअर वरून हरीश लातूरकर अकॅडमी ही ऍप पण तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. लातूरकर अकॅडमी ही ऍप पण तुम्ही काय करा, डाउनलोड करा. ओके. त्याच पद्धतीनं हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये तुम्हाला एनएस आणि स्कॉलरशिप स्कॉलरशिप या दोन्ही परीक्षेची घटकनिहाय टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. ही टेस्ट सिरीज तुम्ही बाय करू शकता. एनएस स्कॉलरशिपची घटकनिहाय टेस्ट सिरीज. ओके. चला तर आपण आजचा जो क्लास आहे, आजचा क्लास उन्हाळीवरील क्लास नंबर 34. या क्लासमध्ये मनोरा हा घटक आपण पाहणार आहोत. मनोरा हा घटक शिकणार आहोत. मग सर नेमके प्रश्न कसे असतात तर तुम्हाला परीक्षेमध्ये अक्षरांचे, अंकांचे, बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये अक्षरांचे अंक अक्षरांचे असतील किंवा अंकांचे असतील किंवा चिन्हांचे मनोरे दिले जातात. मनोरा कसा असतो सर, तर या पद्धतीचा मनोरा असतो. हे बेस असतं. बेस पासून एक 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 असं हाईट केली होत जाते. ठीक आहे. तर या मनोऱ्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले असतात. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या मनोऱ्याचं निरीक्षण करून या प्रश्नांची उत्तरे द्यावयाची असतात. ठीक आहे. तर आपण डायरेक्ट प्रश्नाकडे आपण जाऊया. जास्त डिटेल मध्ये सांगण्यापेक्षा प्रत्येक प्रश्न समजावून सांगूया. आता मनोरामध्ये काय महत्वाचं असतं तर आरशाची प्रतिमा. ठीक आहे. तर मनोरामध्ये तुम्हाला काय शोधता पाहिजे, तुम्हाला आरशाची प्रतिमा शोधता पाहिजे. आरशाची प्रतिमा म्हणजे आरशामध्ये तो मनोरा कसा दिसेल हे मला शोधताना पाहिजे. अंजुल प्रतिबिंब ह्याचा जास्त उपयोग या मनोऱ्यामध्ये होतोय. अंजुल प्रतिबिंब, बिंब याचा जास्त उपयोग या मनोऱ्यामध्ये होत असतो. ती आपण जाऊया प्रश्नाकडे. डायरेक्टली येण्याचा पेपर आहे या वर्षीचा. ओके. आता मनोरा इथे आहे, प्रश्न खाली आहे. पहिल्यांदा प्रश्न लिहून घेऊया. प्रश्न लिहून घ्या. प्रश्न आहे, हा मनोरा आहे. ओके. हा मनोरा आहे. मनोरा तुम्हाला शो करणार आहे. पहिल्यांदा आपण काय करूया, प्रश्न लिहून घेऊया. प्रश्न खाली आहे. ठीक आहे. हे तिन्ही प्रश्न लिहून घ्या. हा 61, 61, 62, 63 हे तिन्ही प्रश्न लिहून घ्या सुरुवातीला. तिन्ही प्रश्न लिहून घ्या. त्यानंतर मनोरा मी शो करतो. प्रश्न आणि पर्याय लिहून घ्या. मी तुमचे व्हिडिओ पाहतोय. जे विद्यार्थी झूम क्लासला जॉईन आहेत त्यांचे व्हिडिओ मी पाहतो, लिहून घेता येत नाही वगैरे. तिन्ही प्रश्न लिहून घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज बाय केली आहे, जर तुम्ही टेस्ट सिरीज सोडवली असेल तर टेस्ट सिरीजचे जो निकाल आहे तो निकाल मला शेअर करत चला. आज हरीनं निकाल शेअर केलाय. परिमेय अपरिमेय संख्यांचा तिला 20 पैकी 17 मार्क पडलेले आहेत. बरोबर आहे. हा, तसं ज्यांनी ज्यांनी टेस्ट सिरीज प्रज्वल असेल, आदिनाथ असेल, आरुष असेल, सोडवली असेल तर शेअर करायचं. ओके. चौधरी चौधरी व्हिडिओ आण ठेवा तुमचा. चौधरी अस्मिता व्हिडिओ आण ठेवा. शिवतेज चौधरी बेटा व्हिडिओ ऑन सर ठेवावा लाईट लागतो. पुन्हा ठेवून नाही चालत. व्हिडिओ ऑन पाहिजे कंपल्सरी. व्हिडिओ ऑन ठेवा सगळ्यांनी. शिवतेज सर लाईटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे लाईट नाहीये. बर. व्हिडिओ ऑन ठेवावा लागतो. असं नाही व्हिडिओ ऑफ करून बसता येत आपल्या तासाला. चौधरी व्हिडिओ ऑन ठेवा. चांगले कळत नाही का? नाहीये. आणि नाव रिनेम कर. तुझं स्वतःचं नाव टाक. आईचं नाव येते तुझं स्वतःचं नाव टाक. बर. ठीक आहे. चला लिहून घेतले प्रश्न तिन्ही पण पर्याय सहित लिहून घेतले. प्रश्न लिहून घेतले तिन्ही पण. सर लास्ट राहिलं. हा लिहून घ्या. झालंय. हो सर. बरं लिहून घ्या. लिहून घ्या. व्यवस्थित लिहून घ्या. प्रश्न लिहायला चुकू नका.
झालं उद्या एक्झाम आहे तुमची 7वीची. कोणता पेपर आहे उद्या? ते सर मराठीचा. मराठी मराठी. मराठी काय मराठी सर. कायचं असेल ना? हो सर. हो सर. ठीक आहे, झालं. तुझी वेळ महत्वाची होती, तुझी वेळ पण झाली. हा. ठीक आहे, आता मनोरंजन करूया. आपण जर झालं असेल मनोरंजन घेऊया. हा मनोरा आहे. प्रश्न मी पण लिहितोय खाली. पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे GFL, XYW, EDN. मी लिहितोय ते बरोबर आहे का सांगा बरं का मला. IJH. पुढे प्रश्न चिन्ह दिले म्हणजे पुढची संख्या आपल्याला शोधायची आहे. आता मला विद्यार्थी करायचं काय सर, तर आम्ही करायचं काय. मला असा प्रश्न पडला असेल की सर आम्ही करायचं काय. आता बघा हे जी कुठे आहे बघा, जी हे बघा, जी दिसते बघा, जी दिसलं का, जी एफ. ओके, आणि एल कुठे आहे, एल. ओके, हा ट्रायगल तयार होतो असं. ओके, एक्स वाय झेड कुठे आहे बघा, एक्स वाय डब्ल्यू हे बघा ह्याच्या ऑपोजिटला, आणि हे या बाजूला तर हे या बाजूला, म्हणजे याचं या आरशातील प्रतिबिंब आहे थोडक्यात. हे ट्रायगल ह्या बाजूला तयार झाला. ठीक आहे, GFL XYW. पुढे काय रे, EDN. ई कुठे बघा, हे बघा इथे EDN या बाजूला आहे. ओके, मग याच बाजूनं हे या रेंजला शेवटच्या बाजूला आहे इथून. याच रेंजला इथं IJH याच बाजूला आहे. ओके, आता मला सांगा कोणते येऊ शकतं रे या क्रमानं. पहिल्यांदा या बाजून घेतलं, नंतर हे घेतलं, नंतर हे, नंतर हे, नंतर ह्या बाजूनं CBP येऊ शकतं. ओके, CBP पर्याय आहे का, तर आहे. CBP उत्तर काय येणार आहे, CBP. क्रमानं घ्यायचं, क्रमानं. पहिल्यांदा GFL घेतलं, नंतर HWY घेतलं, याचं आरशातील प्रतिबिंब घेतलं, आरशातील प्रतिमा घेतली याची. नंतर EDN घेतलं, नंतर IHJ घेतलं, त्यानंतर पुढं कोणतं घ्यायचं, मग CBP घ्यायचं. ओके, समजतंय. आयुष हो समजतंय सर. का? आज कितवा दिवस आहे आयुष सागर जातो? चौथा. चौथा. गुड. समजतंय शिकवलेलं. हो. ओके, हा. समजलं पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न करून घेऊया. दुसरा प्रश्न स्क्रीनवर घेतोय. सेकंड क्वेश्चन. FEN नियम जसे YIHZ तसे DCPRSO, बरोबर का? DCPRSO करेक्ट आहे का रे? हो सर. आर, हो सर. दुसरे क्वेश्चन मार्क आहे. ओके, आता बघा बघा सोडवायचं. मी वरचा जो भाग आहे तो क्लिअर करतो. हा, उत्तर आले तुम्हाला. कोण सांगतो उत्तर? पहिला रेखा दिसतोय आदिनाथ. आदिनाथ सांग उत्तर येत असेल तर. विरेज करतो तोपर्यंत. JPOLK. ओके, चेक करूया आपण आदिनाथ उत्तर करेक्ट आहे का ते. ओके, हा. पहिल्यांदा बघायचं या मनोऱ्यामध्ये हे जे अक्षर आहेत ते कुठे आहेत पहिल्यांदा. यफ इथे आहे बघा, यफ. एफ ई, FENM. ओके, मग ह्या बाजूला आहे, तर याच्याच बाजूला इकडल्या बाजूला आता हे पुढचे अक्षर असणार आहेत. YIHZ याच बाजूला आहे. ओके, आता बघायचे DCPRSO कुठे आहे बघायचे. DCPRSO, DCPRSO की बघा, हे डी, हे सी, हे पी, हे आर, हे एस, हे ओ. काय तयार होतं रे, असा रेक्टेंगल तयार होतोय, क्रॉस होतोय का. मग याच्या आरशाची प्रतिमा, याची आरशाची प्रतिमा घ्यायची. तर डी ने सुरुवात आहे, तिथे जे ने सुरुवात करा, बरोबर का. पर्यायामध्ये आहे का बघा जे, पर्यायामध्ये जे पासूनचे पर्याय आहेत. मग इथं डी ने सुरुवात आहे, तिथे जे ने सुरुवात करा. जे घ्या, जे नंतर पी घ्या, पी नंतर डी घेतलं, डी नंतर सी घेतलं, तसं जे नंतर पी घेतलं,
सी नंतर पी आर घेतलं, तसं पी नंतर ओ एन घेतलं, ओ एन. ओके, ओ एन घेतलं, नंतर वरी एल घेतलं, नंतर के घेतलं आणि एल हा रेक्टँगल तयार केला. मग काय करणार रे, जे पी ओ एन एल के. दॅट्स युअर अँसर. करेक्ट आहे का रे? पर्याय क्रमांक हो सर. 2. हो सर. हो सर. परत व्हिडिओ वापरून बसले बघ, शर्वरी अथर्व. किती जणांची व्हिडिओ ऑफ झाली गे? अस्मिता, अथर्व, चैतन्य, दिव्या. अरे बापरे, म्हणजे सरांचं लक्ष असेल हे व्हिडिओ बंद करायचं. काय काय लाजताय का मुला मुलींना? काय लाजताय का तुम्ही? हा, सर लाईट नाहीये. तुम्ही बघताय, लक्ष देताय वर्गात, सर लाईट कशी नाही. तुम्हाला पाहून समजतं, तुमच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आलं तुम्हाला लक्षात येतं की तुम्हाला समजलं नाही. तसं इथं पण असतं. मला ऍट अ टाइम सगळ्यांचे व्हिडिओ दिसत आहेत, मी सगळ्यांचं ऑब्झर्वेशन माझं चालू असतं. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ ऑन ठेवत चला. एखाद्या वेळेस प्रॉब्लेम असेल तरच बंद ठेवत चला. आणि आता दररोज व्हिडिओ ऑन ठेवताय म्हणजे एखाद्या दिवशी प्रॉब्लेम असला कळतं ना मला. ठीक आहे, चला तिसरा प्रश्न स्क्रीनवर येतो मी. तिसरा प्रश्न, जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहतायत त्या विद्यार्थ्यांनी 80% विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला पाहूया या मनोऱ्यावरचा तिसरा प्रश्न. आर एस टी सीई जसे एन आय जी एफ ई. करेक्ट आहे का सांगा मला? एन आय जी एफ ई तसे आर एस टी सी एन आय जी एफ ई तसे क्वेश्चन मार्क हो जसे सर. आय वाय एक्स डब्ल्यू बी. आय वाय एक्स डब्ल्यू बी. ओके, आता पहा विद्यार्थी हे सोडवायचे. आर एस टी सी कुठे आहे हे चेक करा पहिल्या मनोरामध्ये. कुठे आहे रे बघा, हे बघा इथे खालच्या बाजून दिसते बघा तुम्हाला, दिसते का? आर एस टी सी ई हे बघा असं. ओके, मग आर कुठून आहे? खालच्या बेस पासून तिसऱ्या क्रमांकावरचा अक्षर आहे. बेस पासून उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकाचा अक्षर कोणता आहे? एन आहे. यानंतर हा एन इथं आहे पण आय नाही इथं. रिअल आहे रिअल का? आहे तिथं. रिअल आहे का रिअल? रिअल हो, दिलंय रिअल तिथं. आहे. रिअल दिलं असेल. रिअल असणार आहे रिअल. रिअल हा. एल नंतर एल, एल नंतर जी, जी नंतर एफ, एफ नंतर ई. हे बघा, हा इकडे मनोरथ तयार झाला, सेम टू सेम. ओके, त्या पद्धतीनं आता ह्या स्थानचे आपल्याला अक्षरे शोधायची आहे. पहिल्यांदा बघूया, आय वाय एक्स डब्ल्यू व्ही मनोऱ्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे ते आपण चेक करूया. आय कुठे आहे रे? आय वाय आय वाय आय वाय आय वाय आय वाय एक्स डब्ल्यू व्ही इथे आहे बघा. सापडलं? मला सापडलं बघा. आय वाय एक्स डब्ल्यू बी या ठिकाणी आहे. ठीक आहे, या ठिकाणी अशा पद्धतीनं काय तयार होतं. हा तर क्लासमध्ये थोड्या वेळात होता. ओके, आय वाय एक्स डब्ल्यू बी इथे या पद्धतीने आहे. तर त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनो पूर्णतः बघा, आय बेसमेंट आय पासून आलं. मग याचं आरशातली प्रतिमा कुठून तयार होती? ई पासून तयार होती. ई पासून घ्या, ई एफ जी ही त्याच पद्धतीने एल व्ही. उत्तर काय आलं असतं पाहिजे आपलं? ई एफ जी एल व्ही. करेक्ट आहे? पर्याय का पर्याय बघा. हो सर, ऑप्शन सर. सोपा, एकदम सोपा गणित आहे हा जो प्रकार आहे. हा जो प्रश्न आहे तो एनएमएस परीक्षेला, या वर्षीची एनएमएस परीक्षा आहे 2024 ती प्रश्नपत्रिका घेतली मी. कारण मनोरा लिहायला मला खूप वेळ लागला असता, म्हणून मी डायरेक्ट प्रश्नपत्रिकेतले प्रश्न घेतोय. ओके, समजलंय सगळ्यांना? काय अडचण नाही हो सर, सर. समजलं. नाही सर. आता मनोरा या याच्यामध्ये आहे का बघूया, नसेल तर दुसरी प्रश्नपत्रिका पण घेऊया. मनोरा दिसतोय का? थोडं फास्ट येतोय. अजून तुम्हाला प्रश्नपत्रिका मनोरा दिसतोय का बघायचं. प्रश्नपत्रिका बघितली तुम्ही काढून एनएमएस स्कॉलरशिपची? नाही सर. बघा बघा, हे सापडलं इथे मनोरा. तिथे एक मनोरा आहे, प्रश्न लिहून घ्या.
मनोरा काढून नका, प्रश्न लिहून घ्या. 2 प्रश्न लिहून घ्या पहिल्यांदा. एकदा प्रश्न येतो का बघा. आपण शिकवल्यानंतर तुम्हाला प्रश्न सुटतायत का बघा. ओके. आपले जवळपास 34 लाईव्ह क्लास आणि 36 रेकॉर्डिंग क्लास झाले. 34 + 36 बेरीज करा, किती झाली सांगा. 34 + 36 70. 70. क्लास जॉईन. 70. जे विद्यार्थी उशिरा जॉईन झाले त्यांनी ऍप मध्ये लाईव्ह क्लास आहेत ते पाहून घ्या. रेकॉर्डिंग क्लास मागा मी तुम्हाला देतो, मी मागचे सुद्धा 70 क्लास झालेत बघा. आपल्या या उन्हाळ्यावर किमान 60 लाईव्ह क्लास होते जसं सांगितले. रेकॉर्डिंग क्लास भरपूर होते. जेवून घ्या लवकर, मी पाणी पिऊ येतो. झालं लिहून? दोन्ही प्रश्न नाही लिहून झाले? लिहायला व्यवस्थित लिहा, चुकवू नका. चुकवू नका. सर झालं लिहून. ओके. झालं सर. ओके ओके. चला सर ऑप्शन बाकी. बरं, ऑप्शन लिहून घ्या, आहे इथं. तर चला पहिला प्रश्न आपण चेक करूया. मनोरा पण आहे, प्रश्न पण स्क्रीनवर आहे. पहिला प्रश्न आपण चेक करूया. 15, 14, 17, 18, 16 मनोरामध्ये ही संख्या कुठे बघायची. आता हे कसं आहे, या मनोऱ्यामध्ये ह्या संख्या 2-2 झाल्या. इथं पण 14 आले, इथं पण 14 आले, पण हे कुठल्याची शोधावं लागेल आपल्याला. 15 कुठे बघा, 15, 14, 17. 17 इथे जवळपास दिसते का, नाही दिसत. 15, 14, 17 काही लॉजिक लागत नाही. मग इकडलं 15, इकडलं बघा, इकडे बघा 15, 14, 17. ओके. त्यानंतर 18. 18 इथं 18. ओके. नंतर 16. थोडस विचित्र दिसते बघा हे. बघा 15. 15 नंतर असं इकडे गेलं, नंतर 14 हे इकडे आलं, नंतर 17 नंतर 18 गेलं, 18 नंतर नंतर 16 झालेलं आहे. ठीक आहे. आता याचं मिरर कुठे आहे बघायचं. मिरर, वरचं पण बघा. हा बोला. फर्स्टला पण आहे बघा. सर पहिले पण इथलं घेऊ का? आर्टिकल लिहिलंय ना 15, 14 ते पण म्हणतात ना झिगझॅग पॅटर्न. हा हे बघा, इथं पण आहे. हे थोडं चुकीचं वाटतंय मला, कारण 17 नंतर 18 नंतर 16 येते. आपण इकडे चेक करूया, इकडे पण आहे. मग चेक करूया, इकडे चेक करूया. बरोबर आहे. इकडे बघा 15, 15, 14, 17, 18, 16 हे करेक्ट बसले बघा. ओके. याला दिले 9. 9, 8, 3, 4, 10 बघा. 9, 8, 3, 4, 10 या पद्धतीने दिलेलं आहे. ओके. मग तुला शोधायचंय काय, डब्ल्यू. परिस्थितीला जरी शोधायचंय, त्याच्या पुढील संख्या दिली तुम्हाला 6, 7. 6, 7, 17 इथे दिले बघा. 6, 7, 17, 16, 15. ओके. तर पर्यायपैकी शोधायचं आपल्याला, पर्यायपैकी. ओके. ठीक आहे. बघा 11 घ्या. 11, 12, 10, 9, 4 होते का बघा. 11, 12, 10, 9, 4. होत आहे सर. यस. होतंय सर.
11, 12, 10, 9, 4 होत आहे. दुसऱ्या पर्याय पण थोडं आपण क्रॉस चेक करूया. दुसरा पर्याय बघा 19, 20, 14, 13, 5 हा होत नाही. दुसरा पर्याय होत नाही, तर दुसरा पर्याय येत नाही. तिसरा पर्याय क्रॉस चेक करूया. 12, 11, 20, 1. 12 कुठे आहे? 12, 11, 20, 1. हे या बाजूला आहे, तर हे या बाजूला येऊ शकत नाही. 12, 11, 20, 1 आणि 2 हे पण नाही येऊ शकत. चौथा पर्याय चेक करा. 4, 4 कुठे आहे बघा? 4, 5, 4 अजून कुठे आहे? 4, 5 नाही येऊ शकत. पहिलाच पर्याय उत्तर येत आहे. इथं क्रॉस चेक करू सगळे पर्याय तुम्ही. तर पहिला पर्याय इज करेक्ट आन्सर. समजतंय? हो सर. मग पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न 12, 19, 15, 2, 3. 12, 19, 15, 2, 3. 12, 19, 15, 2, 3. ओके. आता बघा 14, 13, 12, 11, 20. 14, 13, 12, 11, 20 आणि याच पद्धतीने आलेलं आहे. ओके. ओके. आता बघायचंय 20, 14, 3, 1, 20. कुठे आहे बाबा 20, 14, 3, 1, 20? 19च्या खाली सर. 20, 14, 3, 3, 1, 20. ओके. आता ही जो सुरुवात झाली 18 पासून सुरुवात झाली पाहिजे असं मला वाटतंय. नाही 18 पासून नाही. पर्याय चेक करूया आपण. 16, 17 असू शकतं. 16, 17, 18, 19, 20 येत नाही. पहिला पर्याय येत नाही बघा. दुसरा पर्याय चेक करूया. 7, 8, 9, 10, 12. 7, 8, 9 नाही येऊ शकत तेव्हा. वेगळंच लॉजिक आहे का नाही? आहे सर, वरचं बघा. वरी वरती पण 14च्या बाजूला 7 आहेत. सर वरी 14च्या बाजूला 7 आहेत. बर. वरी 14च्या बाजूला काय आहे? 7 आहे. बर. पर्यायानुसार जाऊ ना आपण. 15च्या वर 7. इकडे पण 7 आहे का? ओके. 7, 8, 9, 10 आणि 12. यस येते बघा. हे येते 7, 9, 10, 8, 12. ओके. बघा 2-2दा त्यामुळे चेक करावं लागतात व्यवस्थित. तर उत्तर घ्यायचं पर्याय क्रमांक 2 उत्तर येतं. कळतंय? हो सर. हो सर. तर दोनच प्रश्न आहेत या प्रश्नपत्रिकेमध्ये. आपण अजून एक प्रश्नपत्रिका बघूया. ही 2024 ची प्रश्नपत्रिका होती. ही जी प्रश्नपत्रिका होती 2024-25 ची प्रश्नपत्रिका घेतली. वेबसाईट तुम्हाला सांगतो प्रश्नपत्रिका बघण्यासाठी. मला जर प्रश्नपत्रिका बघायची असतील प्रिव्हियस इयरच्या, ही वेबसाईट आहे बघा. ही वेबसाईट इकडे बघा. ही वेबसाईट इथे वाटते. घेऊन घ्या वेबसाईट. 2025.MSCE.NMMS.in ही वेबसाईट गुगलला टाका. तुम्हाला प्रश्नपत्रिका ह्या इथे बघा अशा पद्धतीने. वेबसाईट घेऊन घेतली का सगळ्यांनी? युनिव्हर्सिटी एक्झाम देणारे, स्कॉलरशिप एक्झाम देणारे पण घ्या. कारण बुद्धिमत्तेचे खास क्वालिटी प्रश्न असतात युनिव्हर्सिटीमध्ये. तुम्हाला त्याचा फायदा स्कॉलरशिपला होतो बुद्धिमत्तेला. आणि युनिव्हर्सिटी एक्झाम देणार पुढे अल्टिमेटली स्कॉलरशिपला 100 वरच्यावर जातात. सर हे फक्त 2025 ची आहे का? होय. 2026 वेबसाईट अजून यायची आहे. तर 2025 वेबसाईट वापरा. ओके. एवढी एकमेव वेबसाईट आहे ज्यावर प्रश्नपत्रिका अवेलेबल आहे. लिहून घेतली? कुठं असतं सर प्रश्नपत्रिका? हेच असतं बघा. हो. इथे गेलं तुम्ही खाली, हे बघ प्रश्नपत्रिका उत्तर सूची इथं असतं खाली. प्रश्नपत्रिका उत्तर सूची असते. पण मेरिट बघायची असेल निवडलेली जुनी मेरिट तुम्ही पाहू शकता. गेल्या वर्षीची मेरिट सुद्धा इथं आहेत. याद्या पण आहेत, तुम्ही पाहू शकता. बोला बोला. सर ही वेबसाईट गुगलवर येते का? हो येते ना. ही वेबसाईट इथं बघ दिसते का तुला इथे?
मी जे आता लिहिलं होतं .25.msc.nsc.in हे टाकायचं गुगलवर डायरेक्ट घेऊन जाते. ट्राय करून दाखवतो तुला डायरेक्टली, तुला ट्राय करून दाखवतो. कोणती वेबसाईट आहे सांगा बरं, मी सांगितलं तुम्हाला आता. 2025 तेव्हा आली काय आली पण ऑलरेडी सर्च केलेली आहे तेव्हा. MSc.in डायरेक्ट वेबसाईट येते आमची, गुगलला येते ही वेबसाईट. ओके, ज्याला वाटतं मला युनिव्हर्सिटी जिल्ह्यात पहिलं यायचंय, जिल्ह्यात पहिले आपले विद्यार्थी जिल्ह्यात पहिले आले बरं का. शाळेत पहिली आलेलीच आहेत, जिल्ह्यात सुद्धा पहिले आलेले आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये पहिला आपलाच विद्यार्थी आहे सोमठाण्याचा, जो आपला युट्यूब लाईव्ह क्लास करायचं वर्ष. ओके, साकोरे शाळेचा विद्यार्थी आहे, नाशिक जिल्ह्यात पहिला आलेला आहे. साधना हडपसर पुणे जो दुसरा विद्यार्थी तो आपलाच आहे. हा, प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी आहे. आता परजेवरची शाळा आहे, त्या शाळेत पण हिप्झा, सॉरी हिप्झाच होती. हा, ती सुद्धा आपल्या क्लासची विद्यार्थी होती, हिप्झा शेख, ठीक आहे. चला, तर हे अशा पद्धतीने आहे. आपण जर दुसऱ्या प्रश्न घेतला 24 विद्यार्थी 23 बघूया. ओके, असे प्रश्न क्लिक केलं की असं ओपन होतं मराठी माध्यम मॅथ आणि स्टॅट दोन्हीचा प्रश्न असतात, पुढे उत्तर सूची असते. ओके, आपण मॅथवर क्लिक करूया, मराठी माध्यम डाउनलोड अगेन. डाउनलोड झालेली आहे. आता मी मनोऱ्याचे प्रश्न काढतोय. ते बघा, सर्वात जास्त प्रश्न जे असतात एनएमएसला ते इंग्रजी अक्षरमाला आणि संख्यावर असतात बरं का, आणि आकृत्या तरच प्रमाणात असतात. आकृत्या सुद्धा मी तुम्हाला असे क्वेश्चन पेपर घेऊन आकृत्या पण मी शिकवेल तुम्हाला एकदा, तो क्वेश्चन पेपर शेअर करेल. हे बघा, प्रश्न जरा तुमच्या स्क्रोल होते तुमच्या समोर. मी मनोऱ्याचे प्रश्न डायरेक्ट घेतोय. मनोरा दिसला की सांगा मला. आला सर. ओके, हा प्रश्न लिहा पहिल्यांदा, प्रश्न लिहून घ्या पहिल्यांदा. प्रश्न लिहून घ्या. शेवटचे आपले 8 मिनिटं राहिलेत. आज तुम्हाला लयबद्ध मांडणीचा अजून एक मी रेकॉर्डिंग व्हिडिओ देणार आहे. लयबद्ध मांडणीचे अजून 2 रेकॉर्डिंग व्हिडिओ येतील. आपला क्लास हा लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग या स्वरूपात आहे, त्यामुळे रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहणं तितकंच महत्वाचं गरजेचं आहे. ओके, रेकॉर्डिंग व्हिडिओ मध्ये सुद्धा परीक्षेचे प्रश्न मी कव्हर केलेत बघा. हा, रेग्युलर क्लासला तुम्ही काय शिकणार असतात, तर रेग्युलर क्लासला मी अजून ऍडव्हान्स शिकवणार. हे जी बेसिक घेतले ही बरंच बहुतांश मी बेसिक घेतलेलं आहे. ऍडव्हान्स बुद्धिमत्ता तुम्हाला रेग्युलर वर्षभराच्या बॅच मध्ये शिकायला मिळेल. ऍडव्हान्स बुद्धिमत्ता डीप डिटेल क्वेश्चन शिकायला मिळतील. हा, छान. अखेरा सांग बरं उत्तर काय येतंय, बघूया आपण, सोडूया उत्तर. हा बोल. ऑप्शन नंबर 3 उत्तर येते. 3 येते का, बरं चेक करूया. काय दिले बघा, 2 4 8 5, 2 4 8 5, 2 4 8 5 असं दिलेलं आहे. तर दिले मग 3, ह्याचं तुम्ही म्हणजे 3 6 3 6 9 5 दिलेली आहे. तसं 8 बघा, 8 कुठे, 8 8 11 14 12, 8 11 14 12 त्या पद्धतीनं 9 13 15 12, 9 13 15 12 पर्याय क्रमांक 3. चालेल, आता पुढचा प्रश्न लिहून घ्या, मग आपण मनोरा लिहून घ्या. तिथं प्रश्न खाली गेलेला आहे. 2 प्रश्न बघा, चप्पल लिहून घ्या. हा, लिहून घ्या, लिहून घ्या. चैतन्य खाडे व्हिडिओ ऑन ठेव ना. चैतन्य, तू गोंधळीत राहतो का रे चैतन्य? हो सर. मी येणार आहे गोंधळीला आज दर्शनाला. हो का? व्हिडिओ दे माझं. हा, आता आज येणार आहे. बरोबर येतो सर. मग अश्विनी आरोही व्हिडिओ ऑन ठेव. हर्ष, तुमच्या शाळेतले अजून कोणी असतील, आता उन्हाळी वर्ग जवळपास निम्म्याच्या पुढे झालेला आहे. तुमच्या शाळेतले अजून कुणाला जर वर्षभराचे क्लास युनिव्हर्सिटी स्कॉलरशिप जॉईन करायची असेल त्यांना सांगा. 5 मे पासून आपण बॅच चालू करतोय वर्षभरांची. ओके, आता लगेच जॉईन झालं तर उन्हाळी वर्ग पण त्याला मिळून जाईल काही क्लास करायला.
तुमच्या शाळेच्या वर्ग मित्रांना सांगा, सांगितले तुम्ही क्लासमध्ये शाळेच्या वर्ग मित्रांना तुमच्या? हो सर. सांगितलं सर. काय झालं म्हणले सर. वर्ग मित्र? सर काय काय जॉईन करणार आहे? बर बर, तुम्हाला क्लास कसा वाटतो? छान वाटतं सर. खूप छान. छान. फक्त छान नाही तर मेरिट मध्ये आले पाहिजे. गेल्या वर्षी आपले विद्यार्थी 50 पेक्षा जास्त विद्यार्थी युनिव्हर्स मध्ये मेरिट मध्ये आलेले. स्कॉलरशिपचा पण निकाल दणक्यात लागणार आहे आपला. चांगला निकाल स्कॉलरशिपचा पण लागेल आपला. स्कॉलरशिपचा निकाल लागणार जो बाकी आहे. आणि पुढल्या वर्षी पण तसाच निकाल लागला पाहिजे आपला. ओके, एमजीडी बॉईज निकाल लागला पाहिजे पुढल्या वर्षी. सर झालं सर. हो हो, थांबा. जो ऋग्वेदचं होऊ सर द्या. राईट करून झालं. ओके ओके, ऋग्वेदचं होऊ द्या. ऋग्वेदची वही मला घेता येत नाही. ऋग्वेद वही घे. चला, पुढला दुसरा प्रश्न बघूया. प्रश्न मी घेतोय. 7 पर्याय 4. 7, 11, 7, 11, 14, 12. जसे 5, 2, 4, 7. चेक करूया आपण काय. 7, 11, 14, 12 आहे. सोपा म्हणून आहे बरं का, हा म्हणून सोपा आलेला आहे. पुढे दिले 5, 5, 2, 4, 7. ओके, याचं काय दिले? कसं प्रतिबिंब घेतलं रे? हे जलप्रतिबिंब घेतले बघा. याचं जलप्रतिबिंब त्यांनी उचललेलं आहे. तसं शोधायचं तुम्हाला 5. काय काय शोधायचंय? क्वेश्चन मार्क शोधायचे. 5, 3, 6, 10. 5 कुठे आहे बघा रे? 5 इथे. 5, 3, 6, 10. ओके, हा कसं घ्यायचं सांगा रे? तर 10. ओके, 10, 13, 10, 13, 15, 12. आहे का पर्याय बघा? हो, ऑप्शन नंबर 4. नंबर पर्याय 13, 15, 12. पर्याय क्रमांक 4. ओके, कळलं का हे? समजले का हे? हो सर. हो सर. हो सर. हो सर. तुमच्या वर्गमित्र जे देऊ शकत नाहीत की त्याला युट्यूबला पाहा नाही की युट्यूबला मोफतच आहे. पण झूमला कसं असतं, झूमला ऍडव्हान्टेज आहे. तुम्ही प्रश्न विचारू शकता, बोलू शकता. अजून बुद्धिमत्तेत पण जास्त काही डाऊट येत नाही. पण ज्यावेळेस गणित विषय चालू होईल ना, त्यावेळेस डाऊट खूप येतात. सर ही स्टेप कशी घेतली, इथं कसं झालं, असे खूप डाऊट येतात. हा, त्यावेळेस तुम्हाला त्याचा झूमचा फायदा तुम्हाला गणितात जास्त जाणवेल. तर आता बुद्धिमत्ता चालू आहे आपलं. बुद्धिमत्ता इझी जाते तुम्हाला. इझी जाते का? तर माझी शिकवण्याची पद्धत चांगली म्हणून इझी जाते. बरोबर आहे का? हो सर. हो सर. त्याच्या अगोदर तुम्हाला बुद्धिमत्ता इतकी इझी जायचं का? नाही सर. इतकं सोपं बुद्धिमत्ता वाटायचं तुम्हाला इतकं? अजून आता आपण ह्या उन्हाळ्या वर्गात जे बुक घेतलंय ना, ते बुक आपण वर्षभराच्या बॅचला नाही वापरणार. त्याला वेगळं बुक वापरणार. ते सगळे प्रश्न टोटली डिफरंट असणार. आमचे एमजीडी बॉईज आहेत ना, त्यांच्या शाळेतले पण प्रश्न डिफरंट असतात. म्हणजे तुम्ही जितका क्लास कराल तितका तुमचा फायदा होणार. लक्षात घ्या. म्हणजे उन्हाळी वर्गासाठी तुम्ही रेग्युलर बॅचसाठी तुम्ही खास पुस्तक आले गणिताला वगैरे तुम्ही दाखवतो. हे बघा, असे पुस्तक आले खास. म्हणजे यातले काही सगळे प्रश्न मी घेणार नाही. यातले काही सगळे प्रश्न मी घेणार नाही, पण आपल्या जे सिलेबसला आहे, आपल्या सिलेबसशी संबंधित प्रश्न आहेत, ते प्रश्न मी त्यातले घेणार आहे. ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहेत. खास खरेदी मी पुन्हा जाऊन खरेदी करून आलो पुस्तकांची शिकवण्यासाठी. तुम्हाला शिकवायचं म्हणजे मला अभ्यास पण करावा लागतो 2 तासासाठी. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन निवडावे लागतात. कोणते मुलांना घेतले पाहिजे, कोणत्या ट्रिक्स मुलांना सांगितल्या पाहिजे, ते सुद्धा मला बघावं लागतं. तर शेवटचे काय राहिलेत? 2 मिनिटं राहिलेली आहेत. आणि शेवटचा एक प्रश्न आपला राहिला आहे. 2, 4, 5. मी आता डायरेक्ट मनोरम राहतो, प्रश्न लिहत नाही. 2, 4, 5. ओके, 2, 4, 5 त्या पद्धतीने दिलेलं आहे. 14, 11, 12. 14, 11, 12. 2, 4, 5, 14, 11, 12. 3, 6, 5. 3, 6, 5. त्यामध्ये काय घेतलं पाहिजे सांगा? अरे सांगा. 15, 15, 15, 13, 12. जलप्रतिबिंब. पर्याय क्रमांक 2. ओके, 13, 12.
तर आज मला लयबद्ध मांडणीचा अजून एक रेकॉर्डिंग व्हिडिओ मी देतोय युट्यूबचा, तो पहा. तो पाहून वहीत प्रश्न तो लिहून काढायचा. आयुष हा युट्यूबला जो होमवर्क देतोय तो होमवर्क सुद्धा लिहून काढायचा वहीमध्ये. त्यामध्ये सुद्धा महत्वाचे प्रश्न घेतलेले असतात. आपला जो क्लास आहे तो लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग या स्वरूपाचा आहे, त्यामुळे रेकॉर्डिंगची जो होमवर्क आहे ते पाहणं गरजेचं आहे. हा, फक्त लाईव्ह क्लास केला आणि झालं असं नाही होत. कारण बुद्धिमत्ता विषय असा विषय आहे, त्यामध्ये तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला यश होतं. बुद्धिमत्ता विषयामध्ये मार्क घेण्यासाठी तुम्हाला एकदम ब्रिलियंट असावं लागतं असं नाहीये. तुमची प्रॅक्टिस जास्त असावी लागते. तुमचं प्रश्न समोर आल्यानंतर तुमची जी थिंकिंग ॲबिलिटी आहे, तुमचे विचार करण्याची जी प्रवणता आहे ती कार्यशील झाली पाहिजे. ती कार्यशील कधी होते स्वराज? ज्यावेळेस तू जास्तीत जास्त प्रॅक्टिस करशील त्यावेळेस होते. ओके, तू जितके प्रश्न सोडवाल बुद्धिमत्तेचे तितके तुम्हाला ती बुद्धिमत्ता जमणार. तुम्ही असं म्हणा, तुम्ही ज्यावेळेस पुढल्या वर्षी तुम्ही 8वीत जाणार, हा मॅथचा पेपर म्हणला तुम्ही खुशच होणार. पेपर 2 मला स्कॉलरशिप, तुम्ही खुशच होणार, खुशच सोडवणार. तुम्ही गेले 10 वर्ष झालं स्कॉलरशिप शिकवतोय. म्हणजे 2017ला पहिल्यांदा 8वी स्कॉलरशिप परीक्षा आली होती, तेव्हापासून मी 8वी स्कॉलरशिप शिकवतोय. माझी 10वी बॅच आहे ही, माझी 10वी बॅच आहे. 9 बॅच त्यांनी शिकवल्या अगोदर. राज्यात पहिले विद्यार्थी आहेत माझ्या हाताकडून, शहरी भागातून राज्यात पहिले तिसरे आलेले आहेत. ठीक आहे, तर त्या माझा अनुभव तुम्हाला सांगतोय. त्यामुळे तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला जास्त यश मिळणार. त्यामुळे तुमच्याकडे जे पुस्तक आहे बाजारात, जरी पुस्तक नवनीतचे पुस्तक घ्या आणि मार्गदर्शक आहे येण्यापासून सुद्धा नवनीतची पुस्तक घ्या सगळ्यांनी. ओके, अजून कोणती घ्यायची तर पंढरनाथ राणेची घेऊ शकता तुम्ही पुस्तक. ओके, सध्या मी उदय वर्गाची शिकवली पंढरनाथ राणेच्या पुस्तकातून शिकवतोय. ते पण तुम्हाला माहित असावं. पंढरनाथ राणे